पिंट्या, भूतकाळ जर आपल्याला मागे ओढत असेल ना, तर तो वेळी सोडून देता आला पाहिजे. तू पुढचा विचार कर, भविष्याचा. जे घडून गेलं ते बदलणं तुझ्या हातात नाहीये, पण काय होणार आहे हे नक्की तुझ्या हातात आहे. ताई, ते माझ्याशी बोलतील तरी का ग? पिंट्या, अरे ती मोठी माणसं आहेत. ते जे काही बोलतील ना ते तू शांतपणे ऐकून घे. आईयाची न्यायाने वागणारे आहेत, त्यांच्याशी खरं बोल. तू ना त्यांच्या डोळ्यात बघून जे झालं ना ते सगळं खरं खरं सांग. चूक सुधारण्याची एक संधी मिळाली आहे तुला नियतीकडून, ती सोडू नकोस. चल चल. तायडा, माझे पाय थरथरतायत. पिंट्या, ही तुझी लढाई आहे आणि तुझी तुलाच लढावी लागेल. तू चल, मी बाहेर थांबते. ऐक, माझ्या संसाराची काळजी अजिबात करू नकोस. काही झालं ना तरी आय्याजी मला अंतर नाही देणार. अरे पण त्यांनी तुला तुझ्या गुणांमुळे माफ केलं पाहिजे, आपल्या नात्यामुळे नाही. तू त्यांना भेट, त्यांच्या पायावर डोकं ठेव आणि माफी माग त्यांची. समजा त्यांनी तुला क्षमा नाही केलं तरी तू माफी मागितल्याचं समाधान मिळेल तुला. खरंच. चल 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 चल. आई, आला का ग तो प्युरिफायर वाला? तू का आलास इथे? मी वॉटर प्युरिफायर कंपनीकडून आलोय. तू शक्यच नाही. हे कारण शोधलंयस ना इथे यायचं? तुम्हा लोकांना लाजात? बेबी, कंपनीकडून आलाय तो. सामान आहे त्याच्याकडे, नीट बघ. त्याला त्याचं काम करू दे. आई पण बेबी, नर्मदा, त्याला आत घेऊन जा. ये. ये. बेबी, केलाय मी वॉटर प्युरिफायर दुरुस्त. इतका वेळ का लागला यायला? मला आज सकाळीच फोन आला होता. पण मी तर त्यांना कधी. तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपलंय, तुम्हाला रिन्यू करायचं आहे का? नाही, आम्हाला तुमच्या कंपनी बरोबर कुठलंही कॉन्ट्रॅक्ट करायचं नाहीये. झाली तेवढी थेरं बास झाली. नाही, जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केलं तर 2 वर्ष दर 6 महिन्यानंतर तुम्हाला सर्व्हिसिंग फ्री मिळेल. असं तुम्हाला खूप महाग पडेल. आम्हाला सगळं महागच पडलं. बेबी,
मला या पेपरवर सह्या हव्यात. मी सांगितलं ना तुला, आम्हाला कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचं नाहीये. हे आत्ताच्या सर्व्हिसिंगचे पेपर आहेत. त्यावरही मी सही नाही करणार. माझी नोकरी जाईल. मग आम्ही काय करणार त्याच्यात? बेबी, हे बरोबर नाही. सही कर. आई प्लीज, मी सही करणार नाहीये. दे इकडे. मी करते. आणि कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्याचे किती पैसे? 2722. नर्मदा, माझ्या खोलीतून चेकबुक आण. थँक्यू. खरं तर माझ्या आईने जे केलं त्यानंतर क्षमा मागण्याची माझी लायकी नाही. पण आजी खरंच सांगतो की यातलं मला किंवा माझ्या बाबांना काहीच माहित नव्हतं. या आधी माझ्या हातून जे काही घडले त्यासाठी तुम्ही क्षमा कराल अशी अपेक्षा नाही. पण आजी, ताईची शपथ घेऊन मी सांगतो तुम्हाला, मी घाबरलो होतो. त्याने मला धमकावलं होतं. तू जर हे नाही केलंस ना तर तुझ्या बाबांचे पाय तोडू, तुझ्या ताईला विधवा करू, तुझ्या भाऊजींच्या जीवापेक्षा मला ते सोपं वाटलं म्हणून मी ते केलं. आपण म्हणून मी जे केलं ते बरोबर केलं किंवा योग्य केलं असं मला नाही म्हणायचं. माझे बाबा म्हणतात, क्षमा मागितली ना की आपण पापातून मुक्त होतो. आपल्याला माफ करणं न करणं आपण समोरच्यावर सोडून द्या. आजी, खरं तर तुमच्या पायावर पडून माफी मागावी अशी इच्छा आहे माझी, पण हिंमतच होत नाहीये. मला प्लीज माफ करा ना आजी. माझा अपराध मला मान्य आहे, पण या ताईचा काहीच दोष नाहीये. ती खूप चांगली आहे. माझ्या आईपेक्षा माझं ताईवर जास्त प्रेम आहे. तुम्ही मला वाटेल ती शिक्षा करा, ती भोगायला मी तयार आहे. बस. नाही, नको. अरे बस. आजी, माझं खरंच चुकलं. मी घाबरायला नको होतं, पण मी घाबरलो. मला त्यावेळेला काही सुधारलंच नाही. नर्मदा, त्याला पाणी दे.
चहा घेणार आहेस? आई आजी मला काहीच नको, मला तुम्ही माफ. केलं माफ. मी तुला माफ केलंय याचं कारण तू निर्दोष आहेस हे मला पटलंय म्हणून नाही. कारण वेगळं आहे आणि ते तुला माहित आहे. त्या आनंदात मी तुला माफ केलंय. पण ही तुझी पहिली आणि शेवटची संधी. पुन्हा कधीही असं घडलं तर कुठलीही आनंदाची बातमी तुला वाचवू शकणार नाही. लक्षात ठेव. थँक्यू आई आजी. छान दिसतोय युनिफॉर्म तुला. बस आता जेवणात जा. नाही नको. म्हणजे मला हे सांगायचंय कोणाला तरी. बर. थँक्यू आई आजी. थँक्यू. कसली आनंदाची बातमी? बेबी, अगं त्याला पश्चाताप झाला हीच आनंदाची बातमी. नाही तर त्यांच्या घरात कधी कोणाला पश्चाताप होतो का कुठल्या गोष्टीचा? तेही खरंच आहे म्हणा. पण आई, तू इतक्या सहज त्याला माफ करायला नको होतीस. बेबी, आपलं कॉन्ट्रॅक्ट कंपनीशी आहे, पिंट्याशी नाही. हे पर्सनली घेण्याची गरज नाहीये. कंपनी मला बदलायला नकोय. चांगली कंपनी आहे, सर्व्हिसही चांगली आहे. अगं पण हा आहे ना त्या कंपनीत. मी त्याला माफ केलंय आणि जेव्हा आपण माफ करतो तेव्हा मागचं सगळं सोडून देतो. कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स मागवून घे कंपनीकडनं. तू त्याला माफ केलंयस, पण मी नाही केलंय. ना त्याला ना त्याच्या बहिणीला. हाय. हाय. कशी आहेस? कशी दिसते? उत्तम. पण मी नाही उत्तम. का? काय झालं? तुला सांगून कळणार नाही. नाही असं काय नाही, सांग ना, कळेल. माझ्या मैत्रिणीचा त्रास पाहवत नाहीये मला. हो. पण काय आहे कुठे तुमची मैत्रीण? माहित नाही. मग असली मैत्रीण? तिची माहिती जरी नसली ना माझ्याकडे, तरी तिला त्रास होईल असं वागत नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गोखले साहेब मोठा माणूस, जळी काष्ठी पाषाणी नुसते गोखले साहेब दिसतात. आता दाराकडून बॅगेत आलो, असं वाटलं मागे गोखले साहेब. गोखले साहेब, गोखले साहेब, नमस्कार. नमस्कार. अरे म्हणजे तुमचे पाय आमच्या बँकेला लाभले म्हणजे आलं. नाही
जानवी नाहीये. जान्हवी नाही आली नाहीये. काय आहे ती येणार नाहीये किंवा कदाचित उशिरा येणार आहे. म्हणजे महत्वाचं काम आहे म्हणाली, कदाचित येणार सुद्धा नाही. या या आपण माझ्या केबिन मध्ये बसूया. नाही 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 मला जरा घाई आहे. नाही, प्रश्नच नाही. गोखले साहेब तुम्हाला काही असणारच. गोखले साहेब मोठा माणूस. गोखले गृह उद्योगाचा फार सगळा तुमच्या खांद्यावर. गोखले खाई गोखले खाई गोखले खाई हे म्हणजे समीकरणच आहे. पण तुम्हाला सांगतो गोखले साहेब माझं असं स्पष्ट मत आहे, माणसाला जे काही करायचं ते त्यांनी लग्नाच्या आधी करून घ्यावं. लग्नानंतर साधा रिमोट उचलून तुम्ही चॅनल सुद्धा बदलू शकत नाही. चला बसूया, एसी मध्ये बसूया माझ्या केबिन मध्ये. सर हा सेंट्रलाइज एसी आहे बँकेत. तुला कोणी विचारलंय कोणी? कामाचा प्रश्न विचारला की हे करून जान्हवीकडे बघते आणि नको तेव्हा भसा भसा बोलते. हे नेहमीच आहे तिथं. That's all right. आपण तुम्ही चला आतमध्ये एसी मध्ये बसूया. चला. ते खरं सांगायचं तर गोखले साहेब, सॉरी गोखले साहेब, क्षमा करा गोखले साहेब. अहो काय आहे, हे स्टाफला हँडल करणं किती कठीण आहे आपल्याला कल्पना आहेत. मी काय तुम्हाला सांगतोय, तुमच्या हाताखाली तर माझ्यापेक्षा जास्त स्टाफ आहे. आतमध्ये बसूया. चला लवकर. काही लागलं नाही. नाही नाही चला बसूया बसूया. चला गोखले. हो हो हो. ताईडा मला खूप अभिमान वाटतो यार तुझा. तू जिंकलीयस ताईडा, ही लढाई तू जिंकलीयस. काय झालं, तू गप्प काय, तू बोल ना काहीतरी. काय बोलू मला कळत नाहीये. आणि तू वेडा आहेस का? तू जिंकलायस ही लढाई. मला खूप छान वाटतंय, पण हे सगळं ह्या सिक्वेन्सने का झालं? ए ताईडा जाऊ दे ना यार, आता रडू नको ना, आता दुःख नको, आता आनंद व्यक्त कर यार. कारण आज पहिल्यांदा मला असं खूप मस्त होणार असं फिलिंग येतंय. ताईडा सगळं छान होणार आहे आता तुझ्या आयुष्यात. हॅलो. अगं जान्हवी तू येतेस ना? हा सर. सर मी करते तुम्हाला फोन. बर बर बर. काय म्हणाली? ती कळवते म्हणाली. हो का? हो. मग मी निघतो आता. अरे नाही असं कसं बोरकर साहेब? नाही मी गोखले. मग बोरकर कोण? बोरकर तुम्ही. अरे मी असं काय गोखले साहेब, तुम्ही काही घेतलं नाही? घेतलं की काय? हे काय 2 ग्लास पाणी प्यायलो. गोखले साहेब मोठा माणूस, 2 ग्लास पाणी 2 वेगवेगळ्या ग्लासात प्यायले. पण चहा पाणी चहा प्यायनी त्यावेळेला कोणी मिळत नाही. मला नाही 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 आता खरंच काहीच नकोय मला. मी ना जरा घाईत आहे, मला एक महत्वाची मीटिंग आहे. प्रश्नच मिटला. मीटिंग आहे म्हणजे महत्वाची असणार. करेक्ट. आणि महत्वाची म्हणजे बिझनेस साठी महत्वाची. करेक्ट. आणि बिझनेस साठी महत्वाची म्हणजे बँकेसाठी महत्वाची. मी काही बोलू शकत नाही. हो चला मी सोडायला. नाही मी जातो ना. नाही असं कसं गोखले आहो बोरकर मी सोडायला येतो. चला चला. गोखले साहेब. हा गोखले साहेब सोडायला येतो. हो हा चला. गोखले मी बोरकर. चला 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 चला. चला. अरे हे आनंदाश्रू आहेत वेड्या. बरं चल मला जायला हवं, मी निघते. सरांचा फोन होता. तू शास गाडी पण नाही यार तुझ्याकडे. अरे मी जाईन रिक्षाने हळूहळू. मी येतो ना तुला सोडायला प्लीज. नाही नको, तू आता आधी घरी जा आणि बाबांना हे सगळं सांग. ते बिचारे काळजी करत असतील. पण तू नक्की जाशील ना? जा तू. ताईडा थँक्स. तू नसतीस तर मी काहीच बोलू शकलो नसतो. जा पण. तू कळव मग मला पोचलीस की. हो य. बाय बाय. बापरे काय उकाडा आहे ग. अगं तू आत्ता
एक मिनिट अगं काय तू आता बाहेरूनच आलीस ना? हो म्हणजे साधारण बाहेरूनच आत येतात ना. आता जीजू आला होता इथे. जीजू इथे आला होता आत्ताच गेला. काय म्हणाला तो? काही नाही म्हणजे सरांच्या केबिन मध्ये बराच वेळ बसला होता. बराच वेळ त्यांच्या गप्पा झाल्या.